मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे साक्षी. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मकर संक्रांतीनिमित्त मी करणार आहे पुरणपोळ्या. चला तर मग बनवूयात मिळून पुरणपोळ्या. तर मी इथे 1 ग्लास या अंदाजाने हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे. छान मऊ अशी शिजवून घ्या. एका चाळणीमध्ये काढा जेणेकरून त्याचं एक्स्ट्रा असलेलं पाणी निघून जाईल आणि त्या पाण्यानं आपण बनवायची आहे कटाची आमटी. तर इथे आपली डाळ तडका द्यायसाठी तयार आहे. बरोबर 1 ग्लास डाळीसाठी मी बरोबर 1 ग्लास गूळ घेतलेला आहे. आता आपण छान चटका देऊन घेऊया. चटका देऊन झाला की त्याला एका चाळणीत काढून घ्या. म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते पुरण काढता येईल. तर आपलं इथं पुरण तयार आहे. तर मी इथे ऑलरेडी पीठ मळून घेतलं होतं. कारण सकाळी अहोंचा टिफिन होता. तर मग चला बनवायला घेऊयात आपण पुरणपोळ्या. तर इथं माझं पुरण तयार आहे, पीठ तयार आहे. आता आपण बनवायला घेऊयात पुरणपोळ्या. चला तर मग माझ्या इथे पोळ्या लाटून तयार आहेत. तर आपण आता बनवूयात कटाची आमटी. तर त्यासाठी मी एक वाटण तयार करते, ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी आपण हे डाळीचं पाणी घेतलं आहे कटाच्या आमटीसाठी. मग आपण आता वाटण करू. आता वाटणासाठी मी इथं घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं, लसणाच्या पाकळ्या, तीळ जेणेकरून कटाच्या आमटीला कट येईल चांगला, थोडेसे जिरे. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. मग आपलं कटाच्या आमटीसाठी लागणारं वाटण तयार आहे. आता इथे आपण नेहमीप्रमाणे आमटीला फोडणी देऊया. तेल, जिरे, मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये आपण आपलं वाटण टाकायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं. मग त्यात हळद, हिंग आणि गरजेनुसार कांदा, लसूण, तिखट आणि मीठ घालून वाटण व्यवस्थित भाजून घ्या. आणि कटाच्या आमटीसाठी आपण काढलेलं डाळीचं पाणी त्याच्यामध्ये टाकून द्या आणि एक चांगली उकळी आणून द्या. मग त्याला एक चांगली उकळी येऊ द्या. मग आपली एक उकळी आली की आपली कटाची आमटी तयार झाली. अशा पद्धतीची कटाची आमटी कधी करून पाहिली नसेल तर एकदा करून पहा. चवीला एकदम मस्त लागते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.